आपल्याला पूर्व पेटिका ठाऊक आहे श्रोते, विठ्ठल पंत म्हणजे साक्षात मूर्तिमंत वैराग्य आणि आई रुक्मिणी माता म्हणजे साक्षात भक्ती होती. या दोघांच्या अति पवित्र कुसव्यानं या 4 मुलांना जन्म दिला होता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. या 4 भावंडांची नावच अशी होती की ज्या जणू भक्तीच्या पायऱ्या ठराव्यात. आपल्याला ठाऊक आहे, प्रवृत्ती दूर केल्याशिवाय निवृत्ती नाही, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही आणि ज्ञानप्राप्तीशिवाय मुक्तीच्या गर्भागारात प्रवेश करण्याचा सोपान प्राप्त होत नाही. आणि म्हणून परमार्थ तितकाही सोपा न, हेच जणू या दाम्पत्याला सांगायचं होतं की काय. गुरु आज्ञेनुसार धारण केलेला संन्यासाश्रम दूर केला, गृहस्थाश्रम स्वीकारला आणि भगवंतांच्या इच्छेनं 4 मुलं जन्माला आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. पण संन्याशानं प्रपंच करणं म्हणजे महत्पाप. त्या तत्कालीन समाजाने इतका त्रास दिला की आपल्या पश्चात आपल्या मुलांना उत्तम जीवन जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त पत्करलं. रात्रीची वेळ, निबिड अंधकार, इंद्रायणी निस्तब्ध वाहते आणि रुक्मिणी आईनं आपल्या 4ही मुलांच्या डोक्यावरून, केसावरून हात फिरवावा, मुक्ताईच्या गालावरून हात फिरवावा आणि डोळ्यातला एक अश्रू खळकन मुक्ताईच्या गालावर पडावा. मुक्ताईनं झोपेतच तो अश्रू पुसून टाकावा. श्रोते हो, वात्सल्य पुसलं गेलं आणि पती सोबत जावं लागलं. जाताना निवृत्तीला सांगून दिलं, निवृत्ती, सगळ्यांना सांभाळ बरं, माझ्या मुक्तीला सांभाळ. लहान आहे पण कणखर आहे. सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंद पद जया म्हणती हरी. मुक्ताचं, मुक्त असलेलं जीवन म्हणजे मुक्ताबाईचं जीवन आहे. श्रोते, निळोबाराय त्यांचं वर्णन करतात, या भावंडांचं वर्णन करताना म्हणतात, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा. या एका कडव्यामध्ये सगळ्या भावंडांचं वर्णन